उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश। अंबेजोगाईत महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याला एसीबीचा दणका, 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक। ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या कामासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। मनीष ढाकरे असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून या कारवाईमुळे अंबेजोगाईसह बीड जिल्ह्यातील शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारदाराचे ट्रान्सफर बदलण्याचे काम प्रलंबित होते। हे काम पूर्ण करण्यासाठी महावितरणाचे कार्यकारी अभियंता मनीष ढाकरे यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली। या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता ढाकरे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर एसीबीने सापळा रचला। मंगळवारी दिनांक 7 जुलै रोजी दुपारी अंबेजोगाई येथील कार्यालयात तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने मनीष ढाकरे यांना रंगेहात पकडले। सदर कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। शासकीय कार्यालयात मोफत कामे होण्याऐवजी लाचेची मागणी होत असल्याच्या प्रकाराने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण।